गीत आमचे सागराचे इतिहासाचे जनावनाचे गीत आमचे सागराचे. नमस्कार रसिक श्रोते हो आणि प्रेक्षक हो. विद्यापीठाच्या विद्याधन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे प्रसिद्ध वृत्त निवेदक अविनाश पायगुडे सर यांना. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या या स्टुडिओमध्ये. आणि सर्वात प्रथम आपल्याला असा हा प्रश्न आहे की आपण जेव्हा रेडिओच्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्या काळामध्ये 1975-80च्या दरम्यान साधारण 5 वर्षाच्या, तर त्या काळामध्ये आपण पत्रकारितेची पदवी घेतली आणि त्यानंतर आपण जेव्हा आपलं करिअर सुरुवात केली तर रेडिओचं एक क्रेज असतं. ते क्रेज आपल्याला त्या काळात पण असेल आणि जेव्हा आपण त्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं किंवा तिकडं आपला प्रवास सुरू झाला तर तो जो अनुभव होता आपला तो आम्ही ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. तर तो पहिला प्रवास आपला कसा होता? सर्वप्रथम मी तुला धन्यवाद देतो. तू माझी विद्यार्थिनी असल्यामुळे मी तुला अरे तुरे करतोय. आणि प्रवासापेक्षा असं मला म्हणता येईल की मला एकतर लहानपणापासून मला रेडिओची आवड होती, क्रेज होती. जो शब्द वापरला तर मला त्याची क्रेज फार होती रेडिओची. आणि दुसरं माध्यमच नव्हतं, एक तर वर्तमानपत्र आणि रेडिओ. आणि खेडेगावामध्ये जेव्हा मी सुट्टीच्या काळामध्ये आत्यांच्याकडं मामांच्याकडं वगैरे जात होतो तेव्हा तिकडे संध्याकाळी ग्रामपंचायतीचा रेडिओ लागायचा. संध्याकाळी फक्त तो रेडिओ ऐकायला मिळायचा. आणि मग संध्याकाळी मग तो शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम, कामगारांसाठी कार्यक्रम आणि मग बातम्या. आणि त्यावेळी संध्याकाळी 7ला अजून्ही देतात आकाशवाणी मुंबई केंद्रावरनं संध्याकाळी 7 वाजता. आणि त्यावेळी एक चव्हाण म्हणून न्यूज एडिटर होते, कुसुम रानडे, ललिता नेने, ही सगळे. आणि त्यांचे आवाज इतके छान होते की मला असं वाटतं अरे आपल्याला असं करिअर करता आलं पाहिजे, आपण पण रेडिओमध्ये बातम्या दिल्या पाहिजेत. आणि लोक ऐकतायत आणि आपण बातम्या देतोय, एक अशी त्यावेळी हे निर्माण झाली. आणि माझं सगळं बालपण, जन्म हे सगळं पुण्यामध्येच झालं असल्यामुळं प्रामुख्यानं आकाशवाणी पुणे केंद्र हे ऐकलं जायचं. आणि त्या काळी पुण्याला मोरेश्वर साठे म्हणजे जे गायक रवींद्र साठे आहेत त्यांचे वडील मोरेश्वर साठे, त्याच्यानंतर तुमच्या शोभा चितळे, त्यानंतर रवींद्र भट मोठे लेखक, हे सगळे अनाउन्सर्स, स्टॉलवर्ट अनाउन्सर्स होते. आणि त्यांचे आवाज इतके जबरदस्त होते की मला असं वाटतं यार नाही असं आपल्याला बोलता आलं पाहिजे. तिथपासनं तो रेडिओ असं मनामध्ये बसला माझ्या की अरे नाही आपण रेडिओमध्ये गेलं पाहिजे, आपल्याला असं करिअर काहीतरी करता आलं पाहिजे. अर्थात त्या दृष्टीनं वेगळे प्रयत्न मी काही केले नाहीत. परंतु नंतर मग मॅट्रिक झालं, कॉलेज वगैरे झालं. अगदी सुरुवातीला मी एका सहकारी बँकेमध्ये होतो, पण समहाऊ आय वॉज नॉट व्हेरी हॅपी. एक तर त्याचे स्केल त्यावेळी कमी होते आणि आपल्याला यापेक्षा जरा चांगलं आणि वेगळ्या क्षेत्रात करिअर केलं पाहिजे असं मला वाटलं. आणि माझं लक्ष होतं तेवढ्या त्या दरम्यानच्या काळामध्ये आकाशवाणी पुणे केंद्रावर निवेदक भरायची अशी जाहिरात होती वर्तमानपत्रामध्ये. पुणे, सांगली आणि परभणी ही त्यावेळी पुणे केंद्राची उपकेंद्र होती, सांगली आणि परभणी. आणि असे निवेदकाच्या जागा भरायच्या. अरे म्हटलं ही आपल्याला चांगली संधी आहे, आपण अर्ज तर करूया. मग मी अर्ज केला. सांगितलं तर राष्ट्रीय हॉटेल की 1974 साली माझा इंटरव्ह्यू झाला. त्यावेळी सुद्धा
1100 अर्ज आले होते. क्या बात. अनाउन्सरच्या 10 पोस्ट होत्या हं, हं. आणि 1100 अर्ज आले होते. हं. 1100 अर्जामध्ये शॉर्टलिस्ट केले जे काही क्रायटेरिया आपण म्हणूया, हो, हो. त्यांचे मापदंड जे काही होते, हां. हे करता करता 450 लोकांना फक्त त्यांनी बोलवलं. हो. मग त्यांची लेखी परीक्षा झाली हं. आणि लेखी परीक्षा जे पास झाले हं. त्यांनाच पुढं काय म्हणता येईल, व्हायवा आपण म्हणूया, हं. तोंडी परीक्षा, हं. इंटरव्ह्यू आणि आवाजाची हो, हो. चाचणी, चाचणी. असा सगळा तो प्रकार झाला. आणि ते झाल्यानंतर का कुणास ठाऊक की विशेषतः आवाजाची चाचणी आणि प्रत्यक्ष मुलाखत हं. हे सगळं झाल्यानंतर असं मला वाटलं की आपली निवड व्हायला हरकत नाही. किती छान आत्मविश्वास. हं. तर त्यावेळी 450 मुलांमधनं फक्त 10 लोकांची अनाउन्सर म्हणून निवड करण्यात आली. आणि मग काही लोक पुण्यामध्ये, काही सांगलीमध्ये आणि काही परभणीमध्ये. हं. तर माझी पहिली अपॉइंटमेंट, पहिली हं. नियुक्ती ह्या आकाशवाणी परभणीला अनाउन्सर म्हणून झाली. हं. 1 वर्ष मी परभणीला होतो. हं. परभणीला अनाउन्सर होतो. आणि छान वाटलं करिअर. सुरुवातीला भीती वाटली, तो माईक, तो स्टुडिओ, ते सगळं वातावरण आणि आपली बँकेची आपण बऱ्यापैकी स्थायी पुण्यातली नोकरी असताना हं. आपण का आलो या फंदामध्ये, असं सगळं मला ते वाटायला लागलं. पण हळूहळू काय म्हणता येईल की त्यात रमलो मी. हं. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट या सगळ्या पिढीला सांगायला मला आवडेल. हं. ती इंटरेस्टिंग अशी की त्यावेळी माझ्याबरोबर आनंद देशमुख हं. या नावाचे एक अनाउन्सर होते, जे आता हं. गेली 27 वर्षाहून अधिक हं. सवाई गंधर्वचं कॉम्पेरिंग अरे करतात. वा. आणि आणखीन दुसरं आश्चर्यजनक नाव हं. म्हणजे सदाशिव अमरापूरकर. क्या बात आहे सर. मस्त. सदाशिव अमरापूरकर, आनंद देशमुख, आम्ही रूम पार्टनर होतो. हं. हं. नवीनच आहे आमच्यासाठी. हं. हा, ही नवीन माहिती आहे हं. तुम्हाला. हं. आणि तिथे एकच ट्रान्समिशन होतं संध्याकाळी. हं. आणि ते बॅचलर होते, माझं लग्न झालेलं होतं, हं. मला एक मुलगी पण होती त्यावेळी. हं. 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 पण आम्ही त्यावेळी पार्टनर फॅमिली, मी लगेच काही शिफ्ट वगैरे केली नव्हती, हं. हं. पण आम्ही एकत्र राहत होतो अच्छा. आणि फार मजा यायची. हं. हं. अमरापूरच्या याचे अनुभव हे आणखीन वेगळे सांगण्यासारखे आहेत, फारच छान, हं. प्रश्नच नाही. पण का कुणास ठाऊक तो काही फार असं कम्फर्टेबल नव्हता. हं. त्याची प्रकृती फारशी तिथं बरी नाही राहिली परभणीमध्ये. हं. एक 2-4 महिनेच त्यांनी काम तिथं केलं असेल. अच्छा. आणि मला एक दिवशी म्हणाला, "आव्या, मला मी नोकरी सोडतोय." हं. मला आश्चर्य वाटलं. हं. आपण मी सरकारी नोकरी आपल्याला मिळावी यासाठी आपण प्रयत्न करत असतो हं. आणि तो म्हणतोय मी नोकरी सोडतो. हं. हं. म्हणला, तू वेडबीड लागला का? हं. 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 सरकारी नोकरी आहे, चांगली आहे, परमनंट होता, हो, पण का हो. सोडतो तू? हं. नाही म्हणे, मला इथं मन रमत नाही. हं. अर्थात त्याचं एक आणखी होतं की त्याची बायको त्यावेळी सर्व्हिसला होती LIC मध्ये. हं. ती आणखीनच निश्चितपणे चांगली हो. नोकरी होती. हं. आणि तो मोठा शेतकरी होता. अच्छा. नगर जिल्ह्यामध्ये अमरापूर हो. नावाचं गाव आहे, हो. तिथला तो होता. शेती मोठी होती, हं. हं. त्यामुळे या पैशावर त्याचं काही असं अवलंबून काही नव्हतं. हं. त्याच्यामुळं तो नोकरी सोडून गेला. हं. पण जाताना एक म्हणतो, म्हणजे मी या विशेषतः नव्या पिढीला हं. मुद्दाम सांगू इच्छितो. हं. मला म्हणायचं अर्थात तो आम्ही मित्र असल्यामुळे मित्रमंडळी जी एकमेकांच्या मध्ये थोड्या वेळ शिव्या वेळ देतात, हं. हं. त्या स्टाईलमध्ये त्यांनी मला सांगितलं, "अव्या, तुला एक दिवस सांगतो, तुला एक दिवस माझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल." क्या बात आहे. किती आत्मविश्वास. आणि त्यावेळी तो कोणी नव्हता, हं. फक्त राजीनामा दिलेला एक अनाउन्सर, हं. नोकरी सोडलेला एक अनाउन्सर, या पलीकडे हो. त्याकडे काही नव्हतं. हो. पण स्टेज, हं. मराठी स्टेज, मराठी रंगभूमी बरोबर. इतके प्रचंड त्याचा आकर्षणाचा विषय होती. हं. आणि मग त्यातनं तो पुढं नाटकात गेला, हं. दिग्दर्शन वगैरे करायला लागला. हं. आणि हळूहळू करता करता तो सिनेमाच्या क्षेत्रामध्ये आला. बरोबर. आणि त्याचा तो गाजलेला तो याचा काय शेट्टीची त्याची हो. जी हो. भूमिका होती हं. ती फारच गाजली. हं. आणि तोपर्यंत आम्ही अत्यंत अभिमानानं सांगत होतो की अरे हा आमचा रूम पार्टनर आहे, हं. आम्ही बरोबर काम केलं आकाशवाणीमध्ये, असं सगळं. हं. आणि मग एक दिवशी मी त्याला अमिताभ बच्चन, जयाप्रदा यांच्या बरोबर पाहिलं, हं. तेव्हापासून मी सांगणं सोडलं. का बरं असं? लोक म्हणते तुम्हाला वेळ लागलाय का? हो.
विश्वास बसणार नाही कदाचित. विश्वास बसणार नाही. हम्म. तर असं त्याला ती करिअर पुढे छान मिळाली. अच्छा. आणि मग पुढे तो अर्धसत्य वगैरे त्याचे सगळे गाजलेले सिनेमा हम्म. आपल्या सगळ्यांना माहिती हा आहे. चांगला अनुभव आपण सांगितला आहे की आवाज की दुनिया आपण या मालिकेमध्ये बोलत आहोत आणि आवाजामध्ये काम करणारे आणि एक असं क्षेत्र आहे की कलाकार त्याची जी कला आहे ती सुप्त असते पण त्याला ते व्यक्त करायची इच्छा असते तेव्हा तो कुठलंही क्षेत्र असो तिथं कुठलंही पद असो ते डावलून तो आपल्या शौक जो आहे आपला जो छंद आहे तिकडं आपलं लक्ष वळवतो. तर या ठिकाणी त्यांचं पण झालं सदाशिव अमरापूरकर सर आणि तुमचं सुद्धा जे आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही आवाजाच्या यानी शक्तीनं प्रभावानं आपण तिचे कार्य करत राहिलात. तर आता आणखी एक असा प्रश्न आहे की जेव्हा आपण या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं तर तेव्हा आपल्या परिजन किंवा आपले जे मित्रपरिवार असतात त्यांना सुद्धा एक आकर्षण असतं की ही व्यक्ती जी काम करते आणि आता त्या काळामध्ये रेडिओ हे फार क्रेजचंच माध्यम होतं तर त्यावर तुमचा आवाज जेव्हा पहिल्यांदा आला तो जो अनुभव आहे आणि त्यानंतर तुमचं समाजामध्ये वावरताना एक वेगळं असे आपल्याला भाव असतात की मी या ठिकाणी काम करत आहोत आणि ते भारत सरकारचं आहे किंवा जे काही आहे तो जो अभिमान आहे तो अनुभव कसा होता तुमच्या परिजनांचा आणि मित्रपरिवारांचा. एकतर या निमित्ताने मी असं सांगू इच्छितो की मला म्हणजे जसजसं मी आकाशवाणीमध्ये रुळत गेलो त्यावेळी लक्षात आलं की अरे आपण खरोखर एक चांगल्या क्षेत्रामध्ये हा अन्य कोणत्याही डिपार्टमेंटला तुम्हाला नोकरी करणं आणि आकाशवाणीमध्ये नोकरी बरोबर आहे. करणं हा फरक आहे. हा फरक निश्चितच आहे. आणि व्यक्तिशा काही वाटत नव्हती पण तू म्हणतेस तसं की लोक एका वेगळ्या अँगलनं बघायला लागले. एक क्रेज म्हणूया किंवा आपला आवाज लोकांना आवडतो. लोक ऐकतायत लोक त्याचं कौतुक करतायत स्तुती करतायत हे एक वेगळं फिलिंग त्यावेळी ते होतं. आणि त्यावेळी आमची टीम पण खूप छान होती. नंतर म्हणजे मी परभणीला 1 वर्ष राहिलो. आकाशवाणी औरंगाबाद सुरू होणार होतं त्यामुळे आम्हाला विचारण्यात आलं की तिकडे कोणी जायला इंटरेस्टेड आहात का. तर स्वाभाविकपणे परभणीपेक्षा औरंगाबाद वॉज अ बेटर चॉईस. मग आम्ही होकार दिला. मग माझी आणि आनंद देशमुख आम्हा दोघांची बदली इकडे औरंगाबादला झाली. तर आमच्या अनाउन्सरची एक टीम मी निश्चितपणे आज अभिमानाने हे सांगू इच्छितो की इट वॉज वन ऑफ द बेस्ट टीम इन महाराष्ट्र. अनाउन्सर्सची जी टीम होती ती आमची हे फॅन्टास्टिक होतं. आणि आमच्यामध्ये एक अशी काय म्हणते प्रोफेशनल जेलसी वगैरेचं काय नव्हतं. आम्ही अतिशय चांगले मित्र आजही आहोत. आता सगळे 70च्या पुढे गेलेत 75च्या आसपास आहोत. आम्ही बघत आलो आहोत ना लक्ष्मीकांत धोंड अविनाश पायगुडे अनंत काळे आणि मुकीम खान या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलो आहोत. आम्ही आमच्यावर ते वाणीचे संस्कार आहेत. तर आता आणखी कसा प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा आकाशवाणी औरंगाबाद केंद्रामध्ये पहिल्यांदा बातमी दिली आणि आम्ही तो आवाज ऐकत आलो आहोत लहानपणापासून की अविनाश पायगुडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. हा आवाज आमच्या कानावर पडायचा आणि तो इतका मृदू आणि इतका गोड असायचा आणि आजही तो आहे. कारण आवाजाला वय नसतं. आवाजाला कुठल्याच प्रकारचं आपण म्हणतो की रिटायरमेंट नसते. तर तो जो पहिला जो आपला इथला बातमीपत्राचा जो अनुभव आहे आणि त्यानंतर आम्ही ऐकत गेलो आणि बरेच काही रिपोर्टर्स किंवा जे बातमीदार घडत गेले त्यानंतर पण तुमची जी फळी होती ती आमच्यासाठी संस्काराची होती. तर तो जो अनुभव आहे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा आता आपण तुम्ही मित्रपरिवार सांगितलं जे कलिग्स आहेत त्याबद्दल सांगितलं तर इथला जो अनुभव आपण जवळपास 78 सालापासून जवळपास आता 2075ला मी आकाशवाणीमध्ये लागलो. तर या निमित्ताने एक चांगली आठवण मला सांगावीशी वाटेल ती म्हणजे आकाशवाणी औरंगाबाद केंद्र हे 19 सप्टेंबर 1976ला सुरू झालं. त्याच्या आधी 1 वर्ष मी परभणीला होतो. 19 सप्टेंबर 76ला जे केंद्र सुरू झालं हे माझ्या आवाजानं सुरू झालं असं म्हटलं तर वाव. खूप खूप इथं अभिमानाची गोष्ट आहे. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा त्या अर्थानं मी पहिला अनाउन्सर आहे. फर्स्ट एव्हर व्हॉट यू कॉल इट लाईव्ह अनाउन्समेंट आकाशवाणीच्या उद्घाटनाची अनाउन्समेंट ही माझ्या आवाजातनं गेली. खूप खूप भाग्यवान आहोत आम्ही आपण आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित आहात. आणि आणखीन योगायोग असा की नंतर मग डिपार्टमेंटल परीक्षा आमच्या जे काही असतात त्याच्यामध्ये
मी अपिअर झालो हम्म. आणि मग पुढे माझी न्यूज रीडर म्हणून पण निवड झाली. हा, हा. आणि 1 सप्टेंबर हम्म, हम्म. 1980ला पहिलं बातमीपत्र हे आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरनं दिलं गेलं हा. आणि तेही पहिलं बातमीपत्र तुमच्याच देण्याचा मान आवाजात. हे मला मिळाला. खूप मस्त. त्यामुळं ह्या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या माझ्या आयुष्यातल्या काय म्हणता येईल की मेमोरेबल खरंच आहे. अत्यंत हे. हम्म. नंतर हे काय म्हणता येईल की हा आवाज मगाशी ज्या वारंवार आवाजाचा उल्लेख करते हम्म, हे सगळे संस्कार घरातनं झाले. हम्म. माझे वडील विशेषतः हम्म. हे अत्यंत आग्रही होते उच्चारांच्या बद्दल. हा, हा. म्हणजे जरी मी पुण्यामध्ये होतो तरी अशा काही ठिकाणी अशा याच्यात राहत होतो हम्म. की तिथं काही फारसं मराठी चांगलं बोललं जात हम्म. नव्हतं. हम्म. पण वडिलांचा कटाक्ष होता हम्म. की शुद्ध आणि स्पष्ट बोलता आलं पाहिजे. हम्म. आणि त्यांनी ते संस्कार केले. आई माझी विशेष शिकलेली नव्हती हम्म. परंतु तीही शुद्ध बोलण्याबाबतीत तिचा आग्रह होता. आता माझा पुढचा जो प्रश्न होता तो या संबंधी होता. आपले पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना सुद्धा भाषेवर काम करायचं आहे हो. किंवा त्यांना पण आजकाल इलेक्ट्रॉनिक मीडियाचं आकर्षण आहे. त्यामध्ये काम करत असताना त्या भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं असतं किंवा आपले जे उच्चार आहे, आपले हावभाव आहे, या सर्वावर काम करायचंय त्यांना. तर तुमच्यासारखे आदर्श त्यांच्या समोर आज आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की तुमच्या भाषेला जर प्रेम करायचं असं भाषेवर तर नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींचा तुम्ही अवलंब करायला हवा? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे वाचन. हम्म. म्हणजे मला माहिती नाही पण हम्म. लहानपणापासून मला वर्तमानपत्र वाचायची पण आवड होती. हो. आणि घरोघरी त्यावेळी वर्तमानपत्र काही येत नव्हतं. हम्म. सार्वजनिक वाचनालयामध्ये जी पेपर्स येत असत अच्छा. तर त्यावेळी सकाळ पुण्याचा, हम्म. त्याच्यानंतर मुंबईचा महाराष्ट्र टाइम्स, हम्म. लोकसत्ता हम्म. आणि त्यावेळी अत्यंत त्या प्रसिद्ध असलेला म्हणजे आचार्य अत्रेंचा मराठा. हो, मराठा. ही 4 वर्तमानपत्र मी रोज वाचत होतो. तो मराठा, इंग्लिश आणि मराठी होता? नाही मराठा पेपर मराठीतच होता. अच्छा. तू जे म्हणतेस ना हा. तर ते लोकमान्य टिळकांनी केलेलं केसरी आणि मराठा. हा, हा. तो केसरी आणि मराठा वेगळा तो आणि हा वेगळा. आचार्य अत्रेंचा हा मराठा. आचार्य अत्रेंचा मराठा. आणि आचार्य अत्रेंचा मराठा म्हणजे काय, आचार्य अत्रेंच्या बद्दल मी बोलावं हम्म. एवढा मोठा मी नक्कीच नाहीये. हम्म. पण तुम्हाला भाषा जर चांगली करायची असेल, हम्म. शब्द समूह वाढवायचा असेल तर तुमचं व्यक्तिशः वाचन, वर्तमानपत्रांचं आणि अवांतर वाचन हम्म. हेही महत्वाचं. हे लक्षात ठेवा. अवांतर वाचन पण आमच्या शिक्षकांनी त्यावेळी अतिशय चांगले संस्कार केले आणि वाचनाबद्दल ते आग्रही असत. रोज विचारायचे. गृहपाठ आपण जसं म्हणतो ना, कालचा आणलाच का रे, तसं काल काय वाचलं. आणि नुसतं असं सांगायचं नाही मी अमकं वाचलं, मी तमकं वाचलं, असं नाही. काय होतं त्याच्यामध्ये, ती एक परीक्षा असायची. बरोबर. त्यामुळे शब्द तुमचा संचय जो वाढतो ना, अशा वाचनातनं वाढतो. तो तुमचा काय म्हणता येईल की एक दैनंदिन याचा भाग बनला पाहिजे वाचन. त्याशिवाय तुमचं शब्द सामर्थ्य हे अजिबात वाढणार नाही. त्याच्यानंतर आणखीन एक होतं की आता माध्यमं अनेक झाली त्यावेळी रेडिओ एकच हे होतं. तर विविध वाहिन्या आहेत किंवा काय म्हणता येईल मग खाजगी वाहिन्या असतील किंवा दूरदर्शन सारखं हे असेल तर हे तुम्ही सातत्यानं ऐकलं पाहिजे. आता बातम्यांच्या क्षेत्रामध्ये मी 27 वर्ष काम केलं. म्हणजे 5 वर्ष आधी अनाउन्सर आकाशवाणीमध्ये आणि नंतर त्याच केंद्रावर मी पुढे 27 वर्ष वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. असे एकूण 32 वर्षाची माझी आकाशवाणीतली करिअर. तर या याच्यामध्ये अगदी अखेरच्या दिवसापर्यंत रिटायर होईपर्यंत सुद्धा मी XYZ एखादी घटना घडली की त्याच्यावर आणखीन इतर चॅनल्स काय म्हणतात, ती बातमी तेच कोणकोणत्या पद्धतीने सांगतायत, ते कोणते शब्द रचना हे करतायत, कोणते शब्द वापरतात, याच्यातून काय होतं की यातनं आपला गृहपाठ तयार होतो. बरोबर. उद्या मी काय बातमी द्यायची याचा एक काय म्हणता येईल की होमवर्क ते तयार होतं. आणि त्यांनी इथपर्यंत सांगितलेलं आहे रात्री 11 वाजता शेवटची न्यूज ही अशी होती, मला जे सांगायचंय ते 11 नंतर काय घडलं हे सांगायचं. म्हणजे ती एक तुम्हाला काय म्हणते ती सवय लागते. कारण इथपर्यंत लोकांना माहितीच आहे आपल्याला जे सांगायचं. सकाळी उठून लोकांना 6:50ला बातम्या आम्ही देत होतो.
म्हणजे काय म्हणतील, घरोघरी लोक जाग होण्यापूर्वी आमच्या बातम्या 6:50ला दिल्या जायच्या. तर आपल्याला नव्यानं काहीतरी सांगता आलं पाहिजे. हा नंबर 1चा भाग. विविध वाहिन्या ऐकल्यानंतर ते कशा पद्धतीने सांगतात त्यांची स्टाईल आपण नाही घ्यायची, आपली एक स्वतःची निर्माण करायची. म्हणजे आजही लोक काय म्हणतात की अरे आम्ही इतक्या ऐकल्या पण तुमचं वेगळं होतं. आता वेगळं काही नव्हतं बरं का, त्यांनी अशा पद्धतीने दिलं ना, आपण काहीतरी वेगळं लोकांना सांगितलं पाहिजे. आणि मग त्यातून तुमची एक स्वतःची एक स्टाईल निर्माण होते बातम्या देण्याची, बोलण्याची, आणि हे वेगळे पण निर्माण करावं. आता वाचन, श्रवण आणि जे इतर वाहिन्यांचं, इतर रेडिओचं किंवा समाचारपत्र आपण जे दैनिक आहेत त्यांचं अवलोकन करून, तुलनात्मक अभ्यास करून तुमचा एक होमवर्क होत होता आणि ते संस्कार तुमच्यावर होते, श्रवणाचे होते, वाणीचे होते. आता असा एखादा अनुभव आहे का? कारण तुम्ही 6:50 सांगितलं, 6:50ची बातमी तुमची द्यायचं आणि ते पूर्ण लाईव्ह असायचं. ते लाईव्ह असताना कधी असा प्रसंग आला की एखादा शब्द खटकला किंवा काही प्रॉब्लेम आला किंवा तुमच्या एखाद्या, कारण कसं असतं बातमी देताना आपल्याला न्यूट्रल राहावं लागतं, आपल्याला कुठल्याही प्रकारच्या भावनांचं त्यामध्ये हे नसतं. तर तो जो अनुभव आहे त्यात असा एखादा प्रसंग असेल की तुम्हाला इथे सांगावा असं वाटतं इथल्या विद्यार्थ्यांना की लाईव्ह आम्ही बातम्या देत असताना कुठल्या प्रकारच्या गोष्टींचं कटाक्षानं पालन करत होतो? एकतर बातम्या ह्या अनेक आणि विविध प्रकारच्या येत असतात. तो घडलेला प्रसंग हा प्रसंग आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचा तुमच्याशी कितीही जवळचा संबंध असला तरी तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता ती भावना येता का नाही. असे धक्कादायक तू म्हणशील तर इंदिरा गांधी गेल्या, एक धक्कादायक प्रसंग होता. राजीव गांधी गेले, एक धक्कादायक प्रसंग होता. लातूरला मराठवाड्यामध्ये भूकंप झाला, हा एक धक्कादायक प्रसंग. त्यामुळे यावेळी तुम्हाला ते न्यूट्रल राहता आलं पाहिजे. तुमचा आवाज म्हणा, आवाजाची कंपन आहे तर ती जी आहे तर आपण स्थिर राहिलं पाहिजे. घटना ह्या घडतच असतात. कधी कधी काय होतं की त्या घटनेशी आपला कळत दुरान्वये संबंधही असू शकतो, पण तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता कामा नये. हा सगळ्यात महत्वाचं. न्यूट्रल राहता आलं पाहिजे. आणि ही प्रगल्भता जी आहे ही तुम्हाला वाचनात नाही येते, ऐकण्यातून येते. म्हणून म्हणलं की जास्तीत जास्त वाचा, जास्तीत जास्त ऐका आणि त्यातून आपल्याला चांगलं काही घेता येईल हा एक स्वतःचा अभ्यास करा आणि स्वतःची स्टाईल निर्माण करा. छान सांगितलं आपण की वाचन, श्रवण आणि दुसऱ्यांचा प्रभाव येऊ न देता, म्हणजे आपण म्हणतो अनुकरण न आणता आपण स्वतःची एक विशिष्ट शैली डेव्हलप करायची, स्टाईल. तर असं एखादी व्यक्तिमत्व आहे का तुमचं त्या काळामध्ये की ज्या व्यक्तीचा तुमच्यावर प्रभाव होता नकळत, आपण त्यांची शैली नाही घेत पण नकळत एक प्रभाव असतो किंवा आदर्श असतो की त्यांच्यासारखं मला बनायचंय, तर असं कोणी होतं का? मी म्हटलं तसं की अगदी लहानपणी मी जेव्हा शाळेमध्ये आणि खेडेगावामध्ये ग्रामीण भागात जात होतो तर संध्याकाळी ज्या बातम्या मी ऐकत होतो त्यावेळी शरद चव्हाण म्हणून एक गृहस्थ बातम्या द्यायचे. इतके सुरेख बातम्या ते द्यायचे ना, आणि एका विशिष्ट लईमध्ये त्यांचा सगळ्यात पहिला प्रभाव माझ्यावर त्यांच्यावर आहे की असं नाही अरे आपल्याला अशी बातमी देत आली. नंतर मी मगाशी म्हणालो की आकाशवाणी पुणे केंद्र मी ऐकत होतो. त्यावेळी मोरेश्वर साठे होते, शोभा चितळे होत्या, रवींद्र भट होते. इतके भारदस्त आवाज होते, त्यांचे उच्चार आणि ऐकायचे कानामध्ये बसलेले की नाही अरे आपल्याला असं करतात. तर हा या सगळ्या लोकांचा प्रभाव हा निश्चितपणे माझ्यावर झाला. आणि आपण प्रभावाबद्दल बोललो आहोत. आपण आकाशवाणी सारख्या माध्यमामध्ये काम करत असताना आपण एक बातम्यांचं जे क्षेत्र आहे ते निवडलेलं आहे. त्यामध्ये अजून एक दुसरा एक मुद्दा असतो किंवा दुसरं एक क्षेत्र असतं मनोरंजनाचं. त्यामध्ये संगीत असतं. तर ते संगीत आपल्याला प्रफुल्लित करत असतं, आपल्याला एनर्जेटिक करत असतं, ऊर्जा देत असतं. तर ते संगीत पण आपल्या समोर होतं त्या काळामध्ये. तर त्यामधला कुठला पैलू तुम्हाला आवडतो? कारण भावगीत असो, संगीत, शास्त्रीय संगीत असो, की तुम्हाला असं वाटलं का की मी बातम्यांच्या क्षेत्रात आहोत तर मी या संगीताच्या क्षेत्रात सुद्धा थोडंफार काय हरकत आहे, मी यामध्ये जर अनाउन्सर, तुम्ही सुरुवातीला होतात पण त्यातलं कुठलं क्षेत्र तुम्हाला आवडत होतं? संगीतामधला कुठला? शास्त्रीय, भावगीत, सुगम संगीत, आणखी
शास्त्रीय संगीत मला आवडायला ऐकायचं. हा. अ, आणि इथे होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली असतील किंवा मी पुण्याला प्रामुख्याने माझा आधीचा सगळा काळ गेल्यामुळं मी तेव्हा सवाई गंधर्व वगैरे अटेंड केलेला आहे. वा. अनेक मोठे गायक हे मी त्या काळात ऐकलेले. म्हणजे बिस्मिल्ला खानची लाईव्ह सने ऐकलेली आहे, रविशंकर साहेबांची लाईव्ह सतत ऐकलेली, झाकीर साहेब, अल्लार खान साहेब, बासरी वादक हरिप्रसाद चौरसे यांचे साक्षात समोर भीमसेन जोशी, म्हणजे जसराजजी, किशोरी आमोणकर, हे सगळे समोर मी असं ऐकलेले आहेत. आणि असं ऐकल्यानंतर असं वाटतं अरे आपण फार लहान आहोत, एवढे मोठे कलाकार. म्हणजे एक एक स्वर त्यांना तो आत्मसात करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील. आपल्याला तर फक्त नुसतं बोलायचं आहे, पण मग तू म्हणते तसं की मग ते आपल्याला काही होऊ नये, आपल्या आवाजामध्ये तो गोडवा काही होऊ नये. आणि म्हणून थोडस काइंड ऑफ त्याला म्हणा पण रियाज. तर मी रोज ओंकार साधना ज्या क्रिया ती करतो, अजूनही करतो. म्हणजे त्याच्यानंतर विशेषतः विद्यार्थ्यांना मी सांगेन की तुमचे उच्चार तुम्ही कुठले असा तो असतोच, म्हणजे काय प्रश्नच नाही. म्हणजे मी तर असं म्हणेन की तुम्ही ज्या ज्या भागातले आहात ना ते उच्चार तुम्ही सांभाळा. मराठवाडी ही स्टाईल वेगळी आहे, खानदेशची वेगळी आहे, कोकणाची वेगळी आहे, आणखी पुण्याची वेगळी आहे. हे प्रत्येकाच्या भाषेचा जो लहेजा आहे ना तो आहे तो तसाच ठेवा, त्याला एक गोडवा आहे ते ठेवा. पण आपल्याला ही प्रमाण भाषा बोलता आली पाहिजे. अगदी तेच मी विचारणार होते. पुढचा जो बोली भाषा असते, जेव्हा आपण माध्यमांमध्ये काम करतो तर तिथं त्याची छाप नाही पडायला पाहिजे की हा मराठवाड्यातला माणूस आहे, उस्मानाबादचा आहे, हा नगर भागातला आहे. तर त्या आपल्या भाषेमध्ये ती आपली झलक यायला नकोय. जेव्हा आपण काम करतो तो न्यूट्रल तिथं सुद्धा असायला हवं की जी माध्यमांची भाषा आहे त्याच भाषेचा आपण चांगल्या प्रकारे वापर करायला हवा. तर ती येण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं? तुमच्या समोर मकरंद नाचपुरेचं उदाहरण आहे. तो आपल्या इकडे मराठवाड्यातलाच आहे, तुम्हाला कल्पना आहे. सिनेमातली त्याची भाषा, नाटकातली किंवा अन्य ह्याच्यातली भाषा आणि एरवी त्याचं बोलणं, त्यांनी त्याची एक स्टाईल ती निर्माण केली. आता अलीकडं येत असलेलं संकर्षण कराडे बघा, परभणीच आहे, कुठल्या पुढे गेले आज, प्रसिद्धीच्या प्रचंड शिखरावर येतो. म्हणजे त्यांची मूळ जी भाषा आहे किंवा संस्कार आहेत ते त्यांनी तेच ठेवलेले आहेत. परंतु काय म्हणता येईल की या माध्यमाला काय लागतंय त्या माध्यमाप्रमाणे ते त्यांच्यामध्ये त्यांनी बदल केला आणि ते यशस्वी झाले. हे त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्या भाषेचा मूळ लहेजा आहे ना तो ठेवायला प्रश्नच नाही. गोड वाटते. आता सध्या कोणतरी कलर्स मराठीवर एक मुलींचीच एक सिरियल कोणती ते चाललेली आहे. त्या 5-7 मुली वेगवेगळ्या भागात आलेत असं दाखवलेलं आहे. आणि मग कोणी खानदेशी बोलतंय, कोणी कोकणातलं बोलतंय, कोणी पुणेरी बोलतंय, कोणी असं, हे जो सगळा भाग आहे ना, तर ते मला फार आवडलं की त्यांनी तो मुद्दाम तसा काय म्हणतात निर्मिती तशी केलेली आहे. त्यामुळं आपली मूळ जी भाषा आहे ती विसरायची नाही, ती तशीच ठेवायची. परंतु त्याचबरोबर आपल्याला माध्यमामध्ये काय कसं पाहिजे आहे त्याप्रमाणे सुद्धा आपल्याला उच्चार जे आहेत हे तयार करता आले पाहिजे. त्यासाठी मी म्हणाल की ओंकार आहे, आपल्याकडे काय म्हणतील रामरक्षा आहे, किंवा अनेक स्तोत्र आहेत, मंत्र आहेत आणि अनेक गोष्टी सगळ्याच धर्म. एक विशेष धर्माचं मी हे करत नाही, सगळ्यात धर्म. तुम्ही बुद्धम शरणं गच्छामी अतिशय शांतपणे आणि गांभीर्यानं म्हणा, एक वेगळी अनुभूती तुम्हाला निश्चितपणे येईल. जे काय असेल ते लहानपणी मी उठायचो कुठल्या तरी मशिदीमधनं बांग यायची, त्यातनं उठे इतकी सुरेल ती बांग असायची, तुम्हाला सांगतो की क्या बात आहे. तर ते नुसतं ऐकायचं नाही, ते आपण आपल्या भाषेतनं, आपल्या आवाजातनं, आपल्या माध्यमातनं जे आहे हे व्यक्त करायचं. छान. आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आणि आपल्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करण्यासाठी, आपल्या भाषेला शुद्ध करण्यासाठी आपण छान प्रकारे सांगितलं. ओंकार करा, स्तोत्र वगैरे म्हणा. आता या क्षेत्रामध्ये तसं पाहता रेडिओचं एक क्षेत्र आहे आजच्या पिढीसाठी. तसं आता ते थोडंसं जुना हे झालंय, पण नवीन ट्रेंड असा आला आहे की FM तुमच्याकडे आलेला आहे. जेव्हा तुम्ही गाडीमध्ये बसता तेव्हा तुम्ही FM ची जी भाषा आहे, जे RJ बोलतात, जी स्टाईल आहे ती लोकांना, विद्यार्थ्यांना आवडते. पण तरीही तो एक
आकाशवाणीचा जो संस्कार आहे, जो वाणीचा, तो तुमच्यावर झालेला आहे आणि अजूनही यामध्ये अशा प्रकारचे विद्यार्थी आहेत की ज्यांना आकाशवाणीवर प्रेम आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रामध्ये त्यांनी येण्यासाठी तर तुम्ही काय सांगाल की अजून तुम्ही कुठल्या प्रकारचं स्वतःमध्ये परिवर्तन करायचं आहे? भाषेला घेऊन आता आपण सांगितलेलंच आहे, पण तरीही या नवीन ट्रेंडमध्ये तुम्हाला जर झोकून द्यायचं असेल तर नेमकं काय करा? हा प्रश्न अतिशय चांगला आहे. एक तर आमच्या वेळी खूप मर्यादा होत्या. हो हो. स्क्रिप्टेड जे लिहिलंय तेवढंच वाचायला लागायचं, त्याच्या पलीकडे वाचलेलं चालायचं नाही. नंतर तू हा. काम केलेलं आहेस, हो त्यामुळे आपण स्टुडिओमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही काय लिहिलंय हे त्या ड्युटी Script, ऑफिसरला हो, वाचून स्क्रिप्ट ते दाखवायचं. वाचून हो, दाखवायला हो. लागायचं आणि त्याच्या पलीकडे एकही शब्द शब्द तुला स्वतःचा जाता वापरण्याची परवानगी नव्हती. बरोबर आहे. ह्या मर्यादा होत्या. हम्म. सुदैवानं आता तू ज्याचा उल्लेख केला आरजे तुम्ही हो. म्हणतात, त्यांना काही मर्यादा नाही. मर्यादा नाही. प्रचंड ते आणि खरं मला ते आवडतं. हे असं आम्हाला का नव्हतं, हो हो आमच्या वेळी का नव्हतं, बरोबर आहे. असं अशी खंत वाटतंय. पण ठीक आहे, त्या त्या कालमानानुसार हो, ते हो. जे होतं ते हो. चांगलं होतं. हम्म. आता ते खूप चांगलं आहे. हम्म. पण त्यासाठी त्याला बहुश्रुतता अगदी. हे पाहिजे, वाचन पाहिजे, ऐकणं पाहिजे, सगळ्या क्षेत्रातली माहिती तुम्हाला पाहिजेच पाहिजे. हम्म. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हम्म. त्यासाठी तुम्ही कार्यक्रम अटेंड करा. अनेक ठिकाणी काय म्हणता जाहीर सभा होतात. हो. मी जे मग सांगायचा एक मुद्दा राहिला हम्म. की पुण्यामध्येच लहानपण झाल्यामुळं तिथं तर अनेक सभा, अनेक कार्यक्रम रोज हो. काहीतरी. तर ते मी अटेंड करायचो, भले तुम्हाला कळो अथवा न कळो, तुमच्या विषय तो आवडीचा असो अथवा नसो, हम्म. पण तो विषय तुमच्या कानावर गेला पाहिजे. हम्म. त्यातनं तुमचे कान तयार होतात. हम्म. आणि आताचे तर रेडिओ, काही मुली आहेत, काही मुलं आहेत, काय बोलतात, फॅन्टास्टिक. खूपच छान बोलतात. आपण ऐकत राहावंसं वाटतं. आपण तेव्हा खूप मागासलेलं होतं असं वाटायला लागलं मला आता. हो. तर त्यासाठी तुम्हाला काय म्हणता येईल की सगळ्या क्षेत्रातली सगळी माहिती. मी पूर्वी असं म्हणायचं की काय म्हणता येईल की कुठल्या तरी एका ह्याच्यात तर तुम्ही पारंगत व्हा. आता तसं चालणार नाही. नाही नाही. आता तुम्हाला मनोरंजनाच्या क्षेत्रात काय चाललंय, राजकीय क्षेत्रामध्ये काय चाललेलं आहे, गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये काय चाललंय, ही सगळी बारीक सारीक खडानखड माहिती आणि माणसं ही तुम्हाला माहिती पाहिजेत, तरच तुम्ही उत्स्फूर्तपणे बोलू शकाल. अन्यथा तिथं तुम्हाला यश मिळणं अवघड आहे. त्यामुळे सगळ्या क्षेत्रातली माहिती मिळवणं हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. छान सांगितलं. तर आपण एक विशेषीकरण न करता, म्हणजे स्पेशलायझेशन आपण त्याचा अट्टहास न करता मल्टीटास्किंग असायला हवं, किंवा म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये आपण कुठेही जा, आपण तिथे कमी पडता कामा नये. मग ते लेखन असो, वाचन असो, आणखी तुम्हाला बोलायचं असेल, अँकरिंग सुद्धा असेल, किंवा तुम्हाला रिपोर्टिंग करायची असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला येता आले पाहिजे. तुमची भाषा तेवढी समृद्ध असायला हवी. आज आपल्याला चांगल्या प्रकारचा इथे संदेश मिळालेला आहे. विद्याधन या यूट्यूब चॅनलवर आपण आमंत्रित होतात. आता शेवटचा एक असा प्रश्न की जो तुम्हाला सांगायचा होता, व्यक्त करायचा होता, तो असा एक असतो की तो एक कोणा आम्ही मुद्दाम ठेवत असतो, तो एक कोपरा, की जर तुम्हाला कुठल्याही प्रश्नाविना काही सांगायचं असेल विद्यार्थ्यांना, आम्हाला, या नवीन पिढीला. तसं नवीन सांगण्यासारखं काही नाहीये, परंतु केवळ आपल्या एका विशिष्ट याच्या पुरता मर्यादित न राहता जग हे काय म्हणता येईल की आता एक खेडेगाव झालेलं, ग्लोबल विलेज, ग्लोबल विलेज झालेलं आहे. त्यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काय चाललेलं आहे याच्याकडे तुमचा कान आणि डोळा असला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला पुढच्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये काम करता येणार नाही. तो ते जगात कुठं काय घडतंय, कुठं काय म्हणता येईल, कुठं टाचणी पडली हे तुम्हाला कळलं पाहिजे. भले तुमचा त्याच्याशी संबंध असो अथवा नसो, परंतु काय म्हणता येईल की त्याच्यामुळं काय होतो की एक जसं आम्हाला त्यावेळेचे शिक्षक सांगायचे की तुम्हाला बातमीचा वास आला पाहिजे, तुम्हाला कान असं तुम्हाला ते ऐकता आलं पाहिजे. त्यासाठी मगाशी जो एक बहुश्रुतता मी शब्द वापरला, अनेक वक्ते, अनेक श्रोते, अनेक जिथं जिथं मिळेल, एक तर चौकस बुद्धी तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. माझ्या असं लक्षात आलं नंतरच्या काळामध्ये
मी युवाणीला विद्यार्थी यायचे, तर त्यांना विचारायचं, अरे आज काय विशेष काय घडलंय सांग ना. तू इंटरव्ह्यू त्याला, तुला आकाशवाणी युवाणीला तुला असिस्टंट म्हणून काम करायचंय ना, तर आज काय घडलंय. तसं इकडे आभाळाकडे बघत काय नाही घडलं. मग नाही तुम्ही कधी खरंच आहे, खरंच आहे. असं होऊच शकत नाही, काय घडलं नाही असं होऊच शकत नाही, काहीतरी घडलेलं आहे आणि ते तुम्हाला माहिती पाहिजे. आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो तिथल्या निदान ठळक गोष्टी या तुम्हाला माहिती पाहिजेत, महाराष्ट्रातल्या माहिती पाहिजेत, देशातल्या माहिती पाहिजेत आणि बरोबर जगातल्या पाहिजे. आता सध्या डोनाल्ड ट्रम्प हे फार चर्चेमध्ये आहेत. त्यांची धोरणं जी आहेत हे रोज बदलत आहेत आणि ते भारतीयांना काही अडचणी निर्माण करू पाहतायत. हाही सध्या मोठा महत्वाचा प्रश्न आहे. तर असे युद्धाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रत्येक देश त्याप्रमाणे आपली धोरणं आखायला लागलेला आहे. त्यात आपण पुढे आहोत याचा आपल्याला अभ्यास झाला पाहिजे. वर्तमानपत्रामध्ये खूप चांगले लेख येतात या संदर्भामध्ये. कुठले एक वर्तमानपत्र आदर्श मानून तुम्ही धरले लेख सातत्यानं जर वाचले तर आपोआप तुमचा अभ्यास हा तयार होईल. खूप खूप धन्यवाद सर, आपण इथे आलात. आणि आता एक असा प्रश्न आपण सांगितला की विद्यार्थ्यांना प्रश्न पडायला हवेत. इथं आपल्याकडे पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत, जर त्यांना यामध्ये सरांना काही प्रश्न करायचे असतील तर आपण विचारू शकता. सर, आधीच्या आकाशवाणीवरतीची भाषा असायची ना, ती अतिशय सौम्य आणि शांत असायची. भाषा असायची एकदम सौम्य आणि व्यवस्थित असायची, पण ती उमगायला ना थोडा वेळ लागायचा. म्हणजे आताच्या आमच्या पिढीला तरी वेळ लागायचा. पण आताची जी भाषा वापरताय ना RG मध्ये, एकदम फास्ट आणि त्यामध्ये थोडी वेस्टर्न पण भाषा वापरत आहे. तर ती भाषा, जुनी भाषा विसरलं तर चालेल का नवीन अवगतच करायला हवी? हा प्रश्नही चांगला आहे. मी मगाशी बोलताना उल्लेख केला की आम्ही जे काम केले आम्ही सरकारी माध्यमामध्ये काम केले, त्यामुळे त्याच्या मर्यादा होत्या. किंवा संध्याने सुद्धा ते अनुभवले. ती जेव्हा स्टुडिओमध्ये जात होती युवाणीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात, महिला मंडळ जे काय असेल त्या संदर्भात, तर तिने जे काही स्क्रिप्ट लिहिले हे वाचून दाखवायला लागायचं. काय लिहिलंय, मी काय बोलणार आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त ती बोलू शकत नव्हती. त्या मर्यादा आमच्यावर होत्या. म्हणून तुम्ही जे म्हणतात तर ती अशी सॉफ्ट म्हणा, मऊ म्हणा किंवा अशा स्वरूपाची भाषा होती. आणि आता हळूहळू इतर माध्यमातनच जो मोकळेपणा आलेला आहे तर तोही रेडिओमध्ये आणणं आवश्यक आहे. आणि म्हणून ते थोडेसे नियम म्हणा किंवा थोडे जाचक असं क्षणभर म्हणता येईल त्याला, तर ते हळूहळू सैल व्हायला लागलेत. आणि म्हणून अशी त्या बोलण्यातनं याच्यातनं मोकळेपणा जो आहे तो यायला लागला. खाजगीकरणामुळे हा बदल झाला. आणि त्याच्यामुळे ते एक तर ते खाजगी चॅनल्स आहेत, त्यांच्यावर काही मर्यादा नाहीयेत. त्यामुळे ते काय म्हणता येईल, अत्यंत एक्स्ट्रीमपर ज्याला आपण म्हणतोय, त्यांना त्या क्षणी जे काही वाटेल ते बोलण्याची त्यांना मुभा आहे आणि वापरण्याची मुभा आहे शब्द. त्यामुळे तो मोकळेपणा आणि तो चांगला आहे. मी म्हणले ना की जो काही बदल झालेला आहे तो स्वागतार्ह आहे, नक्कीच चांगला आहे. नवीन पिढीला ते आपली भाषा वाटते, आपण स्वतः बोललो तसंच पाहिलं पाहिजे. एक काय म्हणतो का, एक तर आधी आपल्याला बोलणं शिकायला पाहिजे होतं. मग आकाशवाणीनं जे हे काय केलं की शिक्षण, मनोरंजन, त्यामुळे आधी लोकांची भाषा तयार करणं हेही आमचं काम होतं. लोकांना स्पष्ट बोलता आलं पाहिजे, शुद्ध बोलता आलं पाहिजे आणि नेमकं काय हे कळलं पाहिजे. आता ते बातम्यांमध्ये तुम्ही बघा काय सुसाट सुटलेले आहेत सगळे तिथले वार्ताहर, काय नियमच नाही. आम्हाला तसं ते नव्हतं. आता त्यातला काही भाग चांगलाही होता आणि आता जो काही भाग आहे नव्यानं आलेला आहे तोही निश्चितपणे चांगला आहे. आता जे पॉलिटिकल इन्फ्लुएन्सने काही बातम्या समोर येते, पहिला दबाव नव्हता. पहिलं म्हणजे जे काही खरं जे ऑब्जेक्ट होतं ते समोर येत होतं, पण आता ऑब्जेक्ट लपवलं जातं दुसरंच काहीतरी दाखवलं जातं. त्याच्यावर आम्ही काय केलं? सकाळपासून तीच म्हणतं नाव घेत नाही, यू नो तुम्ही हुशार आहात. तेही बोर होतं, ते काही बरोबर नाही. आणि वस्तुनिष्ठ बातमी एक लक्ष ठेवा, बातमी वस्तुनिष्ठ असली पाहिजे. जे जसं घडलं तसं आता चाळणी एवढी लागली का घडलेल्यावर काहीतरी उकरा लागलं खाली. अतिरंजित करून सांगण्याचं आता तो सगळा काळ आलेला आहे, तो चांगला नाहीये. पत्रकारितेत जे शिकवलंय आम्हाला
आणि तेच उद्या चालून जर तिथे नसणार ते, नाहीच आहे. तर मग यामध्ये आमचं भविष्य कुठे आहे? आहे ना, तुम्ही जर सत्य सांगत राहिलात, तुम्ही खरं सांगत राहिलात, चॅनलवाले काढून टाकतील ना. पण त्यासाठी सर म्हणाले तुम्ही स्वतःच हा विद्यार्थी म्हणाला ना, स्टार्टअप करा, तुम्ही नव्याने सुरू करा, वेगळं वेगळं लोकांना आवडेल. मला परवा एक ग्रस्त कोकणामध्ये भेटले. ते म्हणाले की आता काय झालेलं आहे माहितीये का, की सगळीकडे बार आणि हे अमकं झाले, शुद्ध शाकाहारी आणि हे देणारी हॉटेल्स कमी झाले, तर ते तुम्ही काढा मला म्हणाले. कारण परदेशी माणसांना त्याचं आकर्षण नाहीये, परदेशी माणसांना भारतीय जेवणाचं आकर्षण आहे. त्यामुळे ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, असं बोलण्याच्या ओघात तिथल्या एका ग्रस्तांनी मला सांगितलं. त्यामुळे तुम्ही नव्यानं काही दिलं ते नक्की लोकांना आवडेल. रुजवायला ते थोडंसं वेळ लागेल, ही गोष्ट खरी आहे, पण तुम्ही ते जर लावून धरलं तर नक्की. वाचन संस्कृती ही जी थोडी लोक पावत चाललेली आहे. मी म्हणले की आमच्याकडे शिक्षक विचारते काय काल वाचलं रे, वडील विचार काय वाचलं रे, किंवा एखाद्या सभेला मी गेलो, काय म्हणाली, नुसतं मी अमक्याची सभा ऐकली, अमक्याचं हे असं नाही, तर ते विचारतात. ते ही आता जे तुम्ही घटना सांगितली त्या कोणी जे होत्या, ते खरंच स्तुत्य आहे आणि ते व्हायला पाहिजे. आपण खरंच वाचन हे विसरलेलो आहोत. आणि आता काल परवा असंच बोलताना चर्चेत तुम्ही सांगितलं की मराठी शाळा बंद पडायची वेळ आलेली आहे. किंवा मी मधल्या काळामध्ये असं ऐकलं की आर्ट्स कॉलेज BA ला ऍडमिशन घ्यायला लोक तयार नाही आहेत, कारण पुढे करिअर नाही. आता मला सांगा, एका बाजूला आपण अभिजात गोष्टी करतो एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आपली पुस्तक म्हणजे साहित्य संमेलनामध्ये तुमच्या प्रकाशकांची ओरड काय असते, लोक पुस्तकच घेत नाही. तर हे पुन्हा सुरू होणं फार आवश्यक आहे. त्यासाठी तुमची युवा पिढीनं खरंच चांगल्या प्रकारचे काम करू शकतात. त्याच्या मनात हा विचार आला, मी स्टार्टअप करू शकतो. जर मला माझा संपादक किंवा मालक जो आहे चॅनलचा, तो जर मला अधिकार देत नसेल किंवा काहीच होत नसेल आपल्याकडनं, जे पत्रकारितेमध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहे ते जर असंच वाया जात असेल, तर मी स्वतःचं का सुरू करू शकत नाही. तर स्वतः सुरू केलं तर तुम्हाला ते सगळे अधिकार असतात आणि तुम्ही तुम्हाला जसं हवंय तसं जग निर्माण करू शकतात. पण अजूनही जर तुम्ही सत्याची कास धरली तर अजूनही चांगले लोक आहेत, अजूनही चांगले संपादक आहेत किंवा अजूनही चॅनलवाले आहेत की जे म्हणतात की आम्ही तुम्हाला या प्रकारचं फ्रीडम देऊ शकतो, पण तुम्ही त्या प्रकारचं काम करायला हवं, कार्य तर ते पण देऊ शकतात. तर तुम्ही त्या प्रकारे सर्चिंग मध्ये असायला हवं की कुठल्या प्रकारे आपलं जे व्यक्तिगत तिथे कामी येईल. मी म्हणालो मगाशी की मी विविध वर्तमानपत्र वाचत होतो. सगळ्यात जास्त गर्दी, सगळ्यात जास्त वाचकांचं हे मराठावर उड्या असायचं. मराठा आचार्यांचा मराठा प्रचंड, म्हणजे काय म्हणता येईल की खरंच त्यांच्या बाबतीत जे म्हणतात ते स्वतःच अनेकांच्या संदर्भात म्हणजे की 10,000 वर्षात असं झालं नाही, तर त्यांच्या बाबतीत असं म्हणावं असं वाटतं की अरे खरंच 10,000 वर्षात असं म्हणून झालं. त्या काळात ते नवा काळचे पण अतिशय अग्रलेख त्यांचे गाजले. आणि इव्हन अलीकडच्या आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा अनंतराव भालेराव थोडं असं वेगळं व्यक्तिमत्व असं ते उठून दिसत होतं. त्यांनी पत्रकारिता अतिशय निष्ठेनं चालवली आणि बाकीचे बाजूरू आहेतच. एक छंद एक ध्यास